राधा नावातच एक कोमलता होती, जणू एखाद्या कोवळ्या फुलावर दवबिंदू थांबलेला. तिचं आयुष्य तसं होतं, शांत, सुंदर आणि स्वप्नांनी भरलेलं. ती नाशिकच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी. घरात आई वडील, एक छोटी बहीण आणि एक जुना रेडिओ, ज्यावर तिच्या वडिलांना भोपाळी ऐकायची सवय होती. राधा अभ्यासात हुशारही होती, पण तिचं खरं प्रेम होतं सौंदर्य, साडी आणि कविता करणं. तिच्या डायरीत दररोज एक नवीन कविता असायची, जी ती स्वतःसाठी लिहायची. तिचं मन भावूक होतं, पण ती कधीच कोणाला दाखवत नसे. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू काहीतरी मोठं करायचं आहे, पण अजून शब्द सापडत नाहीत. आज तिच्या कॉलेजमध्ये साडी डे होता. राधा खूप उत्साहित होती. ती सकाळी लवकर उठली, आईच्या कपाटात डोकावलं आणि एक निळ्या रंगाची रेशमी साडी निवडली. ती साडी तिच्या आईने लग्नात नेसली होती, पण आज ती राधासाठी होती, एक परंपरेचा वारसा. आईने तिची दृष्ट काढली. बघ, कुणाची नजर लागू नये हा. बाबाने तिच्या कपाळावर ओठ ठेवले. माझी परी मोठी झाली आहे. छोटी राधिका, तिची बहीण, हसत म्हणाली, ताई तू इतकी भारी दिसतेस, लग्न करूया का तुझं? राधा हसली, पण तिच्या मनात एक वेगळाच आनंद होता. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. तिचं कोरीव शरीर, नाजूक हात आणि डोळ्यातील स्वप्न, साडी नेसल्यावर ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर रंगीबेरंगी सगळीकडे साड्यांचा जल्लोष होता. मैत्रिणीसोबत फोटो काढणं, हसणं, चिडवणं, सगळं काही एकदा परीकथेप्रमाणे चाललं होतं. राधा प्रत्येक क्षण जगत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं, जणू ती जगाच्या सगळ्या दुःखापासून दूर आहे. ती एका कोपऱ्यात उभी राहून सूर्यप्रकाशात स्वतःचा फोटो काढत होती. तिच्या डोळ्यात एक स्वप्न होतं, कदाचित एखाद्या कवितेचं, कदाचित एखाद्या प्रेमाचं. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात हे स्वप्न आजचं शेवटचं स्वप्न ठरणार आहे. वादळाची चाहूल, संध्याकाळची वेळ, कॉलेज सुटलं होतं. राधा मैत्रिणीसोबत गेट बाहेर उभी होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण राधाच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं तेज होतं. साडी नेसून ती स्वतःला खूपच सुंदर मानत होती. तिच्या डोळ्यात अजूनही दिवसभराच्या आठवणी चमकत होत्या. फोटो, हसणं, चिडवणं, कौतुक, सगळं काही. चल ग, उद्या भेटूया असं म्हणत तिने मैत्रिणीला हात हलवून निरोप दिला आणि ती रस्त्यावरून चालायला लागली. तिच्या पावलात एक वेग होता, पण मनात अजूनही कॉलेजच्या गमती फिरत होत्या. तेवढ्यात एक काळी SUV गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडी थांबली तेव्हा तिला थोडं विचित्रच वाटलं. कुणी ओळखीचं असेल का, असा विचार करत ती थांबली. गाडीच्या आतून एक माणूस उतरला. उंच, भरदार शरीर, गडद दाढी आणि डोळ्यात एक थंड उजेड नजर. राधा गोंधळली. हा कोण? हा विचार करत असताना त्या माणसाने तिचा हात पकडला आणि गाडीत ओढलं. ती जोरात ओरडली, अरे काय करतोय, मला सोडून द्या. पण तिचा आवाज गाडीच्या बंद दरवाजातून अडकून गेला. तिचा मोबाईल रस्त्यावर पडला आणि तिचं आयुष्य त्या क्षणाला एका अंधाऱ्या वाटेवर वळलं. गाडी भरघा वेगाने चालली होती. राधा गाडीच्या आत कोपऱ्यात बसलेली होती, घाबरलेली, थरथरलेली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती खिडकीतून बाहेर पाहत होती, पण बाहेर फक्त अंधार दिसत होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. ती मनातल्या मनात देवाला हाक मारत होती, कुणीतरी वाचवा मला. हेच काय चाललंय माझ्यासोबत? गाडीच्या त्या माणसानं एक शब्दही बोलला नाही, पण त्याच्या नजरेत एक विचित्र शांतता होती, जणू तो सगळं आधीच ठरवून बसला होता. राधा मनात विचार करत होती, मी कुणाचं काय बिघडलंय? मी तर एक साधी मुलगी आहे. कॉलेज, घर, अभ्यास, एवढंच माझं जग. गाडी एका जुन्या ओसाड इमारतीसमोर थांबली. इमारत बघूनच अंगावर थरारा शहारा येत होता. भिंतीवर काळसर डाग, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आणि दरवाजाच्या फटीतून वाऱ्याचा आवाज येत होता. त्या माणसाने राधाला गाडीबाहेर काढलं. ती प्रतिकार करत होती, पण त्याच्या ताकदीसमोर तिचा प्रतिकार फारच छोटा होता. त्याने तिला आत नेलं आणि एका अंधाऱ्या खोलीत ढकलून दिलं. खोलीत काहीच दिसत नव्हतं, फक्त काळोख. राधा भिंतीला टेकून उभी राहिली. तिचं मन थरथरत होतं. ती रडत होती, घाबरून बोलत होती, कोण आहात तुम्ही? मला जाऊ द्या, मी काहीच केलं नाहीये तुमचं. या अंधारात एक आवाज घुमला, गंभीर, थंड आणि क्रूर. सोडू तुला? मग तुला कळणार कसं की हे सत्य बोलणाऱ्याला काय शिक्षा मिळते? राधा त्या आवाजाने थरथरली होती. ती एका कोपऱ्यात जाऊन बसली, दोन्ही हातानं स्वतःला कवटाळून. तिचं मन पूर्णपणे गोंधळलेलं होतं. डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि तोंडातून फक्त एकच शब्द निघत होता, प्लीज. तो माणूस तिच्या जवळ आला.
त्याने तिचा जबडा पकडला आणि म्हणाला, सत्यजित पाटील, हे नाव लक्षात ठेव, कारण हे नावच तुझं आयुष्य बदलणार आहे. त्याचा स्पर्श खूपच राकट होता. राधा घाबरली होती. प्लीज मला जाऊ द्या, मी काहीच केलं नाहीये. तो हसला, एकदम थंड क्रूर हसू. तुझं काही बिघडलं नाही, पण तुझं पावित्र्य, तुझा आत्मविश्वास हेच मला संपवायचं आहे आज. त्याने तिची साडी ओढली. राधा खाली पडली होती. ती दोन्ही हाताने स्वतःचं शरीर झाकण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या अंधारातही ती जाणवत होती तो तिला पाहतोय, तिला तोडतोय. ती रडत होती, विव्हाळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती देवाला हाक मारत होती, बाबा, आई, कुणीतरी वाचवा मला. त्या अंधारात तिचं मन पूर्णपणे तुटलं. पण त्या तुटलेल्या मनात एक ठिणगी निर्माण झाली होती, सुडाची. मी फक्त रडणार नाही, मी लढणार. मी मनातल्या मनात शपथ घेत होती ती, जे काही झालंय त्याचा हिशोब मी आता घेणार. राधा त्या अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात बसलेली होती. तिचं शरीर थरथरत होतं, पण मन अजूनही गोंधळलेलं होतं. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती स्वतःला घट्ट कवटाळून बसली होती, जणू त्या मिठीतच तिला थोडं सुरक्षित वाटत होतं. त्या खोलीत एक विचित्र शांतता होती. ना कुणाचा आवाज, ना कुठला उजेड. फक्त काळोख आणि राधाच्या श्वासाचा आवाज. ती मनातल्या मनात देवाला हाक मारत होती, हे काय चाललंय देवा? मी काय केलंय कुणाचं? मला अशी का शिक्षा मिळते? तिच्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. आईने सकाळी दुष्ट काढली होती, बाबांनी कपाळावर ओठ ठेवले होते. राधिका म्हणत होती, ताई तू खूप छान दिसतेस. हे सगळं आठवून तिचं मन अजूनच तुटत होतं. किती आनंदी होते मी सकाळी आणि आता. आता मी कुठे आहे, कोणासोबत आहे? ती स्वतःला दोष देत होती. कदाचित मीच कुठेतरी चूक केली असेल. मीच कुणाला तरी दुखवलं असेल म्हणून हे सगळं होतंय. पण लगेच तिच्या मनात दुसरा विचार आला, नाही, मी काहीच चूक केली नाही. चूक त्याची आहे, त्यानं मला जबरदस्तीने इथं आणलंय. खोलीत थोडा वेळ शांतता होती, पण अचानक त्या माणसाचे पाय वाजले. तो पुन्हा तिच्या जवळ आला. त्याच्या हातात दारूची बाटली होती. त्याने एक घोट घेतला आणि राधाकडे पाहत हसला. काय ग, रडून थकलीस? आता आवाज थंड होता. त्यात पण त्यात एक क्रूर आनंद होता. राधा काही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यात भीती होती, तिरस्कार होता आणि थोडीशी घृणाई. तो पुढे आला. त्याने तिचे केस पकडले. ती विव्हळली. ओह प्लीज सोडून द्या ना मला. त्याने तिच्या चेहऱ्यावरती हात फिरवला आणि त्या हाताचा स्पर्श सापासारखा वाटत होता. थंड, चिकट आणि असह्य. तुझं काही बिघडलं नाही, पण मला तुझं पावित्र्य संपवायचंय. कारण तू खूप स्वच्छ आहेस आणि मला ते सहन होत नाहीये. त्याचे शब्द राधाच्या कानात घणासारखे वाजत होते. त्यानं तिची साडी ओढली आणि ती खाली पडली. तिचं शरीर थरथरत होतं. ती दोन्ही हातांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या अंधारातही ती जाणवत होती तो तिला पाहतोय, तिला तोडतोय. ती रडत होती, धाय मोकळून, प्लीज मला जाऊ द्या, मी काहीच केलं नाही. मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्याकडं माझं पावित्र्य सोडून काहीच नाही, प्लीज. पण त्याला तिचं रडणं आवडत होतं. जणू तिचा प्रतिकार त्याच्या अहंकाराला दुखत होता आणि तिचं रडणं त्याला समाधान देत होतं. त्या रात्री राधा फक्त शरीराच नाही, तर मनानेही तुटली होती. तिचा आत्मविश्वास, तिचं स्वप्न, तिचं अस्तित्व सगळं काही एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं. ती खोलीत पडलेली होती. शरीर थकलेलं होतं, पण मन अजूनही जागं होतं. ती डोळे मिटून विचार करत होती, हे सगळं संपलंय का आता? की आता सुरू होणार आहे काही? त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती फक्त विचार करत होती, मी याचा सूड घेणार. मी फक्त रडणार नाही, तर आता लढणार. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण राधाच्या आयुष्यात अजूनही अंधार होता. ती उठली, पण तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथे फक्त एक ठिणगी होती, सुडाची. मी फक्त पीडित नाही, मी तर एकटा योद्धा आहे. सकाळ झाली. त्या राधा खोलीत एकटी बसलेली होती. तिचं शरीर थकलेलं होतं, मन गोंधळलेलं होतं, डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती काहीच बोलत नव्हती, फक्त भिंतीकडे पाहत होती. त्या माणसाने तिला गाडीत बसवलं आणि तिच्या घराजवळ सोडलं. राधा हळूहळू चालत घराच्या दारापाशी गेली. तिचे कपडे फाटलेले, खराब झालेले होते, केस विस्कटलेले होते, चेहरा फिकट पडला होता. आईने दरवाजा उघडला. राधाला पाहून ती घाबरली. काय झालं ग राधा, कुठे होतीस रात्रभर? राधा काहीच बोलली नाही. ती आईच्या मिठीत शिरली आणि जोरात रडायला लागली. आईनं तिला घट्ट धरलं. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. दुसऱ्या दिवशी राधा व तिचे बाबा पोलीस स्टेशनकडे गेले. राधाने सगळं सांगितलं. काय झालं, कुठे नेलं, कोण होता तो? पोलिसांनी ऐकलं, पण त्या काही वेळाने त्याच्या बोलण्यात बदल झाला. तू त्याला आधीपासून ओळखत होतीस का? तुमचे काही संबंध होते का?
साडी नसून एकटी का फिरत होतीस? हे प्रश्न ऐकून राधा गोंधळत चालली होती. मी काही चूक केली नाही तरी हे लोक मला दोष देतात. तक्रार लिहून घेतली गेली, पण राधाला वाटलं हे लोक खरंच मदत करतील का? राधा घरी आली होती, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. ती फक्त शांत होती. आई तिच्या मागे लागली होती. काय झालं ग? बोल ना, काहीतरी बोल. बाबा खोलीत बसले होते. ते काही बोलत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. राधा तिच्या खोलीत गेली. आईने तिच्या मागे जाऊन दरवाजा लावला. थोड्या वेळाने घरात चर्चा सुरू झाली. आई आणि बाबा दोघे एकमेकाकडे पाहत होते. आपल्या मुलीचं नाव खराब झालंय, आई म्हणाली. लोक काय बोलतील? शेजारी, नातेवाईक सगळ्यांना कळेल आता. हो, आणि तिच्यासोबत लग्न कोण करेल आता? बाबा म्हणाले, कोणत्या घरात ती स्वीकारली जाईल? आपण तिला समजावलं पाहिजे. तिचं लग्न त्याच मुलासोबत लावून देऊया. त्याच्यासोबत बाबा थोडा गोंधळला. त्यानेच तर हे सगळं केलंय ना. पण दुसरा पर्याय काय आहे? समाजात तोंड दाखवायचंय ना. लग्न झालं की लोक गप्पही बसतील. राधा खोलीतून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं घर, माझे आई बाबा हेच मला समजून न घेता त्याच्याशी जोडतायत. तिला वाटत होतं की घरात तिला आधार मिळेल, पण येथेही तिला दोष दिला जात होता. तिच्या मनात राग, दुःख, निराशा सगळं काही एकत्र येत होतं. राधा आरशासमोर उभी होती. तिचा चेहरा फिकट पडलेला होता. डोळ्यात थकलेलं होतं. डोळे तिचे, पण आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. ती स्वतःकडे पाहत होती. मी अशी का दिसते? मी अशी का झालीये? पण लगेच तिच्या मनात विचार आला, हे मी नाही, हे त्यानं केलंय. तिने आरशात स्वतःला पाहून मनात ठरवलं, माझं लग्न होईल, पण मी त्याला नवरा मानणार नाही. मी त्याचं ऐकणार नाही. मी त्याचं घर नाही सांभाळणार. मी त्याचं प्रेम नाही स्वीकारणार. ती मनातल्या मनात बोलत होती, त्याने मला दुखवलंय. आता मी त्याला त्याला त्याच्या चुकीच्या वळणावर आणणार. मी गप्प बसणार नाही, तर मी लढणार. मी त्याला तसं दुःख देणार जसं त्याने मला दिलंय. ती आरशात स्वतःकडे पाहून शपथ घेत होती, मी आता बदलले. आता मी रडणार नाही. मी आता लढणारी राधा आहे. राधा गप्प होती. घरात लग्नाची चर्चा सुरू झाली असताना आई वडील, नातेवाईक सगळेजण लग्नासाठी धावपळ करत होते. पण राधा फक्त शांतपणे सगळं पाहत होती. तिच्या मनात काहीच उत्साह नव्हता. ती फक्त एक गोष्ट ठरवून बसली होती, हे लग्न झालं माझं नाही, तर ही एक लढाई आहे. सत्यजित पाटील, ज्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्याच्याशी तिचं लग्न ठरलं होतं. समाजासाठी, प्रतिष्ठेसाठी आणि घरच्यांच्या दबावामुळे. लग्नाचा दिवस उजडला. राधा नववधूसारखी सजली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिच्या डोळ्यात फक्त एक ठामपणा होता. सत्यजित मंडपात बसलेला होता. सगळं पारंपरिक पद्धतीने सुरू होतं. पुजारी म्हणाले, 7 फेऱ्या घेऊन वचन घ्या. राधा उठली. ती सत्यजित सोबत फेऱ्या घ्यायला लागली. पण प्रत्येक फेरीत ती मनातल्या मनात एक वेगळी शपथ घेत होती. कुणालाही कळत नव्हतं, पण तिच्या मनात एक युद्ध चालू होतं. पहिल्या फेरीत मी ठरवलंय, त्याचं साम्राज्य मी हळूहळू मोडणार. ज्या पैशाच्या जोरावर त्याने मला दाबलं, त्याच पैशाचा वापर मी त्याच्याविरुद्ध करणार. दुसरी फेरी मी त्याच्या घरात त्याच्याविरुद्ध लोक तयार करणार. त्याच्या कुटुंबातल्या लोकांना त्याचं खरं रूप दाखवणार. तो एकटा पडेल. तिसरी फेरी मी त्याची सत्ता, त्याचा प्रभाव सगळं काही संपवणार. तो जेवढा मोठा वाटतो तेवढा छोटा करून टाकणार. चौथी फेरी मी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणार आणि त्याला रोज रोज त्या कर्माची जाणीव करून देणार. पाचवी फेरी मी त्याच्या मानसिक, शारीरिक दोन्ही पातळीवर तोडणार त्याला. जसं त्याने मला तोडलं तसं त्यालाही तडाखा बसवणार. 6वी फेरी मी त्याच्या आयुष्यातून सगळं सुख काढून टाकणार. तो रोज दुःखात जगेल आणि त्याला माझं दुःख समजेल. 7वी फेरी मी त्याच्या आयुष्याचा शेवट पाहणार. जसं त्यानं माझं आयुष्य संपवलं तसं त्याचंही मी संपवणार. सत्यजित अनभिज्ञ होता ह्या गोष्टीपासून. सत्यजितला काहीच कळत नव्हतं. त्याला वाटत होते की राधा गप्प आहे, म्हणजे ती मान्यतेने लग्न करत आहे. पण त्याला हे माहीत नव्हते की राधा आता बदलली होती. ती आता एक पत्नी नाही, तर एक योद्धा तयार झाली होती. 7 फेऱ्या पूर्ण झाल्या. लोकांनी टाळ्या वाजवल्या, फुलं उधळली, पण राधा फक्त शांत होती. तिच्या मनात एकच विचार होता, हे लग्न माझं नाही, हे माझ्या सुडाची सुरुवात आहे. लग्न झालं. राधा सत्यजितच्या घरात आली. घर मोठं होतं, श्रीमंत होतं, पण तिला त्यात काहीच आकर्षण वाटत नव्हतं. लोकांनी तिला सून म्हणून स्वीकारलं होतं. फुलं उधळली होती, आरती केली, गोडधोड खाऊ घातलं, पण राधा फक्त गप्प होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता, ना राग, फक्त शांतपणा होता, ज्याच्या आज सुडाची आग लपलेली होती.
राधा तिच्या खोलीत गेली. खोली मोठी होती, सजलेली होती. पलंगावर गुलाबाची फुलं होते, भिंतीवर सुंदर फोटो, पण तिला काहीच जाणवत नव्हतं. ती फक्त खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार पसरला होता, पण तिच्या मनात एक वेगळीच उजळण सुरू होती. मी इथे राहायला आले, पण नवरा बायको म्हणून नाही, तर मी इथे लढायला आले. सत्याजित खोलीत आला. त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्या जवळ गेला. राधा, आता सगळं मागे टाकून नवीन सुरुवात करूया. त्याचा आवाज थोडा नरम होता, पण राधाला तो खोटा वाटत होता. राधा काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत प्रेम नव्हतं, पण रागही नव्हता. ती शांत होती. तू माझी बायको आहेस आता राधा. मी तुला सुख देईल. सत्यजित पुढे आला, पण राधा एक पाऊल मागे सरकली. मी इथे आहे कारण माझ्या घरच्यांनी मला पाठवलंय, पण मी तुझी नाहीच. तू जे काही केलंय ते मी विसरणार नाही. तू मला दुखावलंय, आता मी तुला समजावणार नाही. सत्यजित गप्प झाला. त्याला काहीच उत्तर देता येत नव्हतं. त्याला वाटलं होतं की लग्न झालं म्हणजे सगळं सुरळीत होईल, पण राधा आता बदलली होती. दुसऱ्या दिवशी राधा घरातल्या लोकांशी बोलायला लागली. सासू सासरे, दीर जाऊ सगळ्यांशी ती अगदी साधेपणाने वागत होती. कुणाशी वाद नाही, कुणाशी तक्रार नाही, पण सगळ्यांशी नीट समजून घेत होती. सासूला ती रोज स्वयंपाकघरात मदत करायची, भाजी चिरायची, पोळ्या लोटायची. सासूच्या जुन्या आठवणी ऐकायची. सासऱ्यांशी ती चहा घेताना गप्पा मारायची. त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारायची आणि त्यांच्या अनुभवातून शिकायची. धीराला अभ्यासात मदत करायची, त्यांच्या नोट्स तपासायची, त्याला समजावून सांगायची. जाऊला ती साडी नेसवायला शिकवायची, तिच्या आवडीनिवडी समजून घ्यायची. सगळ्यांना वाटायला लागलं की राधा आता खूप चांगली आहे, शांत, समजूतदार आणि प्रेमळ. पण राधा मनात ठरवत होती, हे लोक माझ्या विरोधात नाहीत, मी त्यांना माझ्या बाजूला आता करणार होती. सत्यजित ऑफिसला गेला होता. राधा त्याच्या खोलीत होती. तिने त्याच्या कपाटात पाहिलं. तिथे काही फाईली, डायऱ्या आणि एक लॅपटॉप होता. तिने एक डायरी उघडली. त्यात काही नोट्स होत्या, व्यवसायाच्या, व्यवहाराच्या आणि काही खाजगी गोष्टीच्या. तिला कळायला लागलं की सत्यजितचं साम्राज्य फक्त बाहेरून मजबूत आहे, आतून काही गोष्टी अशा आहेत ज्या तो लपवतोय. तिने त्या गोष्टी लक्षात ठेवल्या. हेच माझं हत्यार आहे. तिने लॅपटॉप उघडला, काही फायली वाचल्या. काही व्यवहार बेकायदेशीर वाटत होते. तिने सगळं लक्षात ठेवलं. मी हे सगळंच वापरणार, पण ते योग्य वेळेलाच. एक दिवशी सासू राधाशी बोलताना म्हणाली, सत्यजित कधी कधी खूप रागात असतो, त्याचं वागणं मला समजत नाही. राधा शांतपणेच म्हणाली, कधी कधी माणूस बाहेर वेगळा असतो आणि घरात वेगळा. सासू गप्प झाली. तिला जाणवायला लागलं की राधा काहीतरी वेगळं बोलते, पण तिचं बोलणं खरं वाटतंय. हळूहळू घरातल्या लोकांना सत्यजितचं वागणं खटकायला लागलं. राधा काहीच बोलत नव्हती, पण तिचं शांत वागणं आणि समजूतदार बोलणं लोकांच्या मनात घर करत होतं. ती सगळ्यांना एक एक करून विश्वासात घेत होती आणि कुणालाही दुखवत नव्हती, पण सगळ्यांना सत्यजितपासून दूर करत होती. राधा आता सत्यजितच्या घरात स्थिर झालती, पण तिच्या मनात अजूनही शांतता नव्हती. ती रोज सकाळी उठून घरातल्या लोकांशी बोलायची, काम करायची, पण तिचं लक्ष सतत सत्यजितच्या खोलीकडे असायचं. तिला वाटायचे की त्या खोलीत काहीतरी लपलेलं आहे. एक दिवस सत्यजित ऑफिसला गेला होता. घरात कोणी नव्हतं. ती हळूच त्या खोलीत गेली. कपाट उघडलं. काही जुनी फाईल्स, कागद, एक डायरी तिला सापडली. ती डायरी फार जुनी नव्हती. कव्हर थोडं फाटलेलं, पण आत लिहिलेलं अगदी स्पष्टच होतं. ती डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, राधा, तू मला कधीच ओळखलं नाहीस. हे वाचून ती थबकली. तिचं नाव त्या डायरीत पाहून ती थोडी गोंधळली. पुढचं पान वाचायला लागली. त्या सत्यजितनं कॉलेजच्या आठवणी लिहिलेल्या होत्या. तो राधाला कॉलेजमध्ये पाहायचा. तिच्यावर हसण्यावर, चालण्यावर, बोलण्यावर तो फिदा झाला होता, पण तो कधी तिच्याशी बोलू शकला नाही. त्याला वाटायचं की ती त्याच्याकडे बघत नाही. त्याच्या मित्रांनी त्याला चिडवलं, अपमान केला आणि एक दिवस त्याच्या कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलं. त्याच्या मनात राधाबद्दल प्रेम होतं, पण ते प्रेम हळूहळू द्वेषात बदललं. राधा डायरी वाचत होती आणि तिच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. तिला वाटलं होतं की सत्यजित फक्त क्रूर आहे, पण आता तिला जाणवत होते की त्याच्या मनात एक वेगळं दुःख आहे, एक अपूर्ण भावना आहे. पण तरीही त्याने जे केलं होतं ते माफ करण्यासारखं नव्हतं. प्रेमाच्या नावाखाली अत्याचार करणं योग्य नाही. तिने डायरी बंद केली, पण तिच्या मनात प्रश्न सुरू झाले, तो खरंच प्रेम करत होता का, की ते फक्त त्याचं विकृत अहंकार होता. त्या रात्री सत्यजित घरी आला. राधा शांत होती. जेवताना ती त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेदना होती. जेवण झाल्यावर तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तू माझ्या खोलीत गेली होतीस ना,
राधा गोंधळली, पण तिने काही लपवलं नाही. हो, मी तुझी डायरी वाचली. सत्यजित गप्प झाला, काही वेळ शांत राहिला. पण म्हणाला, माझं वागणं चुकीचं होतं, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल द्वेष कधी नव्हताच. मी तुला दुखवलं हे मान्य आहे. राधा काही बोलली नाही. ती फक्त त्याचं बोलणं ऐकत होती. माझं आयुष्य तुटलेलं आहे. मी ते तुझ्यावरती काढलं. मला माफ करशील का? सत्यजितच्या आवाजात पश्चाताप होता, पण राधाच्या मनात अजूनही ती रात्र आठवत होती. ती वेदना, ती विव्हळता, ती असह्यता. ती माफ करायला तयार नव्हती. फक्त तिला त्याचं दुःख समजत होतं. ती म्हणाली, माफ करणं सोपं नाही, पण समजून घेणं शक्य आहे. सत्यजित गप्प झाला. त्याने डोळे मिटले आणि राधा खोलीतून बाहेर गेली. ती रात्र खूप विचार करत होती. डायरीतील प्रेम, सत्यजितचा पश्चाताप आणि तिचा स्वतःचा राग, हे सगळं एकत्र झालं होतं. तिला वाटत होतं की ती एका मोठ्या गोंधळात अडकली आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. सत्यजितनं जे केलं होतं त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. प्रेम असो या दुःख, अत्याचाराचं समर्थन कधीच होऊ शकणार नाही. राधा आता अजून ठाम झाली होती. तिचा सूड आता भावनावर आधारित नव्हता, तर तो एका न्यायासाठी होता. तरीही त्या रात्रीचा अंधार अजूनही राधाच्या मनात खोलवर रुजलेला होता. जणू काळोख फक्त बाहेरचं नव्हे तर आतही पसरला होता. सत्यजितनं जे काही केलं होतं ते फक्त शरीरावर नव्हे तर तिच्या आत्म्यावर झालेला तो आघात होता. ती गप्प होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आवाज येत नव्हता. त्या घटनेनंतर काही दिवस ती स्वतःला बंद करून घेतलं तिनं. घरात वावरत होती, पण जणू भिंतीमध्ये हरवलेली होती. ती जेवायची नाही, बोलायची नाही, स्वतःच्या शरीराकडे नुसती पाहायची नाही. पण शरीरात काहीतरी बदल होत होता. ती थकायला लागली होती. तिला उलट्या यायच्या आणि तिचं मन अधिक अस्थिर होत होतं. एक दिवस ती बेशुद्धच पडली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि शांतपणे सांगितलं, तुम्ही गर्भवती आहात. त्या शब्दाने तिच्या कानात एक विचित्रच आवाज घुमला. जणू काही सगळं थांबलं होतं आणि पुन्हा सुरू झालं होतं. ती गप्प राहिली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते रडण्याचं नव्हतं, ते एका अनामिक वेदनेचं होतं, जी शब्दामध्येही मावत नव्हतं. तिला समजवलं होतं, हे गर्भ तिच्या शरीरावर झालेल्या अत्याचाराचा परिणाम आहे. ती रडली नाही, पण तिच्या आत काहीतरी मोडलं होतं. तिने डॉक्टरांना विचारलं, मी हे बाळ ठेवू शकते का? डॉक्टरांनी सांगितलं, शारीरिकदृष्ट्या शक्य आहे, पण मानसिकदृष्ट्या तुम्हाला तयारी करावी लागेल. ती घरी परतली आणि खिडकीजवळ बसून त्याच विचार करू लागली. तिच्या मनात द्वंद्व होतं. हे बाळ माझं आहे का, की त्या रात्रीचं शाप आहे? पण काही दिवसांनी तिने निर्णय घेतला, मी हे बाळ ठेवणार, कारण हे माझ्या शरीरात वाढत आहे आणि मी त्याला माझ्या प्रेमानं वाढवणार. तिने त्या गर्भाला नाकारलं नाही, उलट त्याला स्वीकारलं. जणू तिच्या वेदनेनं एक नवीन जन्म घेतला होता. ती रोज डायरी लिहायची, माझ्या शरीरावरचा आघात झाला, पण माझ्या मनात प्रेम आहे, तेच मी या बाळाला देणार. ही आता स्वतःची काळजी घेऊ लागली. जेवण वेळेवर घ्यायची, डॉक्टरकडे जायची आणि स्वतःला समजून घ्यायची. तिच्या शरीरात बदल होत होते, पण तिच्या मनात एक नवा विश्वास होता, मी आई होणार आहे आणि मी या बाळाला जगायला शिकणार आहे. सत्यजितला हे समजलं होतं, पण तो गप्प होता. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. पण राधा त्याच्याकडे पाहून फक्त एकच गोष्ट म्हणायची, हे माझं बाळ आहे आणि त्याचं आयुष्य तुझ्या पापाच्या सावलीत मी कधीही वाढवणार नाही. राधा त्या घरात राहत होती, पण तिचं मन त्या भिंतीमध्ये अडकलेलं होतं. ती जिथे होती तिथे तिचं शरीर होतं, पण तिचं अस्तित्व आता एका वेगळ्या प्रवासावर निघालं होतं, स्वतःच्या पुनर्रचनेच्या दिशेने. तिच्या आयुष्यात आता एक अस्थिरता होती, पण ती अस्थिरता शांततेची नव्हती. ती लढाईनंतरची होती. जणू रणांगण संपलं होतं, पण धूळ अजूनही हवेत होती. ती सकाळी लवकर उठायची, खिडकीजवळ बसायची, चहा प्यायची, स्वतःशी बोलायची. तिच्या मनात विचाराचं थर होतं, कधी राग, कधी शंका, कधी थोडंसं समाधान. ती डायरीत लिहायची, मी आता गोंधळात नाही, पण मी अजूनही शोधात आहे. या दिवसात सत्यजित अधिक शांत झाला होता. त्याच्या चालण्यात थकवा होता, बोलण्यात विरघळलेली स्मृती आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा रिकामेपणा. घरातल्या लोकांना जाणवायला लागलं की तो आता बदलतोय, शरीरानेही आणि मनानेही. राधा त्याच्याकडे पाहताना भावनामध्ये वाहून जात नव्हती. ती त्याला एक माणूस म्हणून पाहत होती, ज्याने पाप केलं होतं आणि आता त्याची तो किंमत चुकवतोय. संध्याकाळ होती, घरात शांतता आणि राधा खिडकीजवळ बसून काही वाचत होती.
तेवढ्यात सत्यजित तिच्या खोलीच्या दाराशी आला. त्याने दार थोपटलं नाही, फक्त उभा राहिला. राधाने त्याच्याकडे पाहिलं, काही बोलली नाही. काही क्षणांनी तो आत आला, हळूच, जणू परवानगी न मागता, पण विनवणीसारखाच. तो तिच्यासमोर बसला. काही वेळ गप्प राहिला. राधा त्याच्याकडे पाहत होती, न रागाने न सहानुभूतीने, फक्त शांतपणे. शेवटी त्याने बोलायला सुरुवात केली. माझं वागणं, माझं आयुष्य, सगळं चुकलं होतं ग. तो म्हणाला. आवाज थोडा थरथरत होता. मी जे केलं त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि माफी मागण्याचं धाडसही नाही. राधा गप्प होती. ती त्याचं बोलणं ऐकत होती, पण उत्तर द्यायला घाई करत नव्हती. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे, पण ते प्रेम विकृत होतं. ते तुझ्या स्वातंत्र्याला गिळायला निघालं होतं आणि मी ते ओळखलंच नाही. तो पुढे म्हणाला. माझ्या अहंकाराने मला अंध केलं होतं आणि त्या अंधारात मी तुला ओढलं. राधाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही. ती फक्त म्हणाली, तू जे केलं होतं त्यासाठी शब्द पुरत नाहीत आणि माफी तर अजिबातच नाही. सत्यजित गप्प राहिला. त्याने डोळे मिटले आणि काही वेळ शांत बसला. मग म्हणाला, माझं शरीर आता साथ देत नाही. डॉक्टर म्हणतात की मेंदू हळूहळू थांबेल आणि शेवटी सगळं संपेल. राधा त्याच्याकडे पाहत म्हणाली, कधी कधी शिक्षा तुरुंगात नसते, ती शरीरात देखील लिहिलेली असते आणि तू ती वाचतोयस. सत्यजितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, माझं आयुष्य संपत आहे ग, पण तुझं सुरू होतंय. मला हे मान्य आहे की तू माझ्यामुळे तुटलीस, पण तू पुन्हा उभी राहशील आणि आता तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. राधा गप्प होती. तिनं त्याचं बोलणं ऐकत होती, पण तिच्या मनात काही हलत नव्हतं. ती म्हणाली, मी तुटले, पण मी स्वतःला जोडलंय. तू मला मोडलंस, पण मी स्वतःला पुन्हा घडवलं. आणि आता मी तुला पाहते, एक संपत चाललेला माणूस, ज्यानं पाप केलं आणि आता त्याची किंमत तो मोजतोय. सत्यजित उठला, थोडा डगमगला आणि दाराकडे चालायला निघाला. राधा त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या चालण्यात थकवा होता, पण त्याच्या पावलात एक प्रकारचा स्वीकार होता. ती रात्र डायरीत उघडते आणि लिहिते. आज तो आला, बोलला आणि गेला. त्याच्या शब्दात पश्चाताप होता, पण माझ्या मनात माफी नव्हती. मी आता त्याच्या पलीकडे गेली आहे आणि माझं आयुष्य आता माझं आहे. सत्यजित गेल्या काही दिवसापासून अधिक शांत झाला होता. त्याचं शरीर आता पूर्णपणे साथच देत नव्हतं. बोलणं कमी झालं होतं, चालणं थांबलं होतं आणि डोळ्यात एक रिकामी शांतता होती. जणू त्याने स्वतःला पूर्णपणे सोडलं होतं. त्या दिवशी सकाळी घरात सगळं शांत होतं. राधा उठली, चहा बनवला आणि खिडकीजवळ बसली. तिच्या मनात विचाराचं थर होते. सत्यजितच्या शेवटची चाहूल तिला लागली होती, पण ती घाबरली नव्हती, तर ती तयार होती. सत्यजितच्या खोलीतून आवाज आला नाही. ती आत गेली. तो तिथेच होता, शांत, न हलणारा. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निवांतपणा होता, जणू त्याने शेवटच्या क्षणी स्वतःला माफ केलं होतं, किंवा कदाचित राधाने त्याला माफ न केल्यामुळे त्याला सत्य समजलं होतं. राधा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही. ती फक्त म्हणाली, शेवटी तू थांबलास आणि आता मी सुरू होते. त्याच्या मृत्यूची बातमी घरात पसरली. लोक आले गेले, शोक व्यक्त केला, पण राधा त्या सगळ्यांच्या पलीकडे होती. तिच्या मनात शोक नव्हता, फक्त एक प्रकारचा शुद्ध प्रकार होता. ती त्या रात्री डायरीत लिहिते, आज तो गेला. त्याच्या मृत्यूने मला दुःख नाही झालं, पण एक अध्याय संपला. आता माझं आयुष्य माझ्या हातात आहे. मी त्याच्या सावलीत जगले, पण आता मी प्रकाशात उभी आहे. काही दिवसांनी राधाच्या पोटातली हालचाल अधिक तीव्र होत होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं, कधीही बाळ होऊ शकतं. ती एकटी होती, पण ती एकटी नव्हती. तिच्या आत एक जीव वाढत होता, ज्याचं अस्तित्व तिच्या दुःखाच्या पलीकडचं होतं. बाळकपणाची वेळ आली. ती रुग्णालयात गेली. वेदना होत्या, पण ती त्या वेदनाला घाबरली नाही. ती लढली जसं ती आयुष्यात लढली होती आणि शेवटी एक छोटं बाळ तिच्या हाती आलं. छोटं, कोमल, पण तिच्यासारखंच ठाम. ती बाळाकडे पाहून हसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुःखाचे नव्हते, तर ते पुनर्जन्माचे होते. ती डायरीत लिहिते, आज मी आई झाले. माझ्या शरीरातून एक नवीन आयुष्य जन्माला आलंय. हे माझं बाळ आहे, पण ते माझ्या दुःखाचं उत्तर नाही, ते माझ्या अस्तित्वाचं उत्तर आहे. मी आता पूर्ण झाले. काही आठवड्यांनी ती त्या जुन्या घरात परत आली. सत्यजितची खोली आता शांत वाटत होती, जणू काळाने तिथे एक श्वास थांबवला होता. ती हळूच आत गेली आणि खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर सूर्य मावळत होता, पण आकाशात एक कोमल सोनेरी झुळूक पसरली होती. जणू संध्याकाळने तिच्या मनातली शांतता ओळखली होती.
तिच्या हातात छोटं बाळ होतं, जे छोटं, गरम आणि पूर्णपणे तिच्यावर विसंबलेलं. ती त्याला उराशी घट्ट धरते. डोळे मिटून एक श्वास घेते. हळूच ती कुजबुजते. तुझ्या वडिलांनी मला तोडलं, पण तू मला पुन्हा जोडतोयस. तू माझ्या वेदनाचं उत्तर नाहीस, तर तू माझ्या अस्तित्वाचं आश्वासन आहेस. ती बाळाच्या ओठावर कपाळावर ओठ ठेवते आणि अश्रूचा एक थेंब तिच्या गालावरून ओघळतो. न दुःखाचा, न शोकाचा, तर एका शांत स्वीकाराचा. मी तुटले होते, पण मी मोडली नाही. मी पुन्हा उभी राहिले आणि आता तुझ्या पडशात मला माझं संपूर्णपण जाणवतंय. सत्यजितला जाऊन आता 5 वर्ष उलटून गेली होती. पण घरात आता हसणं होतं, खेळणं होतं आणि राधाच्या आयुष्यात एक नवा सूर होता. तिच्या मुलाच्या आवाजात गुंफलेला. तो आता शाळेत जायला लागला होता आणि त्याच्या प्रश्नाची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्या दिवशी संध्याकाळी तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायच्या तयारीत होता. खिडकीतून मावळतीचं सोनेरी प्रकाश घरभर पसरला होता. राधा त्याच्या केसातून हात फिरवत होती आणि त्याच्या श्वासात एक शांत लय होती. तेवढ्यात त्यानं विचारलं, अगदी सहजच, आई, माझे बाबा कुठे आहेत? राधा थोडा वेळ गप्प राहिली. तिच्या मनात अनेक आठवणी उमटल्या. जणू काळाच्या पानावर एक हलकी धूळ उडाली. पण ती घाबरली नाही, ती तयार होती. हळूच तिने त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, तुझे बाबा होते, पण ते माझ्यासाठी योग्य नव्हते. त्यांनी मला दुखावलं फार खोलवर, पण त्याच दुःखातून तू जन्मलास आणि तू माझं सर्वस्व झालास. तो गप्प होता. त्याच्या डोळ्यात कुतूहल होतं, पण रडणं नव्हतं. राधा पुढे म्हणाली, ते गेले जेव्हा तू माझ्या पोटात होतास. त्याचा शेवट झाला आणि माझी सुरुवात झाली. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला पुन्हा उभं राहता आलं. ते चांगले नव्हते का? तो विचारतो. राधा थोडी हसते, एकदम हळू. ती म्हणते, ते चांगले नव्हते, पण ते माणूस होते आणि माणसामध्ये चूक असतेच. मी त्यांना माफ नाही केलं, पण मी त्यांचं अस्तित्व स्वीकारलं, कारण त्यांच्यामुळेच तू आलास. ती त्याला घट्ट मिठी मारते. त्याच्या डोळ्यात अजूनही प्रश्न असतात, पण त्या मिठीत त्याला उत्तर मिळतं, आईचं प्रेम, जे कोणत्याही सत्यापेक्षा मोठं होतं. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कथेबद्दल लिहा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यासोबतच लाईक देखील करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका उद्याच्या नवीन कथेमध्ये.